नमस्कार, माझं नाव यशवंत जगदाळे, कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी मी विषय उद्यानविद्या या पदावर कार्यरत आहे। 2022-23 पासून आपण भाजीपाला गुणवत्ता केंद्र कृषी विज्ञान केंद्र बारामती व नाबार्ड पुणे यांच्या अर्थसहाय्याने आपण भाजीपाला पीक उत्पादन घेताना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान की कलम तंत्रज्ञान ते विशेष करून आपण वांगी आणि ढोबळी मिरची पिकामध्ये वापरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कशा पद्धतीने करता येईल हा प्रकल्प राबवत आहोत। त्या प्रकल्पांतर्गत आपण दौंड, पुरंदर, बारामती या 3 तालुक्यामधील एकूण 100 शेतकरी निवडलेले आहेत आणि 100 शेतकऱ्यांच्या शेतावर 50 कलमी वांग्याचे आणि 50 ढोबळी मिरचीचे प्रात्यक्षिक आपण घेतली आहेत। त्या प्रात्यक्षिके घेताना आपण सर्व शेतकरी बांधवांना वेगळी कलम तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण दिलं। कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी प्रशिक्षण घेतले आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या गावामध्ये सुद्धा प्रशिक्षण घेऊन त्यांना हे सर्व तंत्रज्ञान दिले। नंतर त्यांनी लागवड केली। लागवडीच्या दरम्यान त्यांना ज्या काही अडचणी येतात, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना आवश्यक जे तंत्रज्ञान आहे त्याचं आम्ही एक प्रशिक्षण पुस्तिका तयार केली। ते सुद्धा प्रशिक्षण पुस्तिका आपण तयार करून शेतकऱ्यांना रेडी टू यूज, म्हणजे त्यांना कीड आली की किड्याचा फोटो बघायचा, कोणतं औषध वापरायचं, अशा पद्धतीने ते प्रत्येकाचं तंत्रज्ञानाचं एक मॉड्यूल तयार करून आपण ते शेतकरी बांधवांना दिलं आणि त्यांची प्रशिक्षण घेताना प्रत्यक्ष शेतावर सुद्धा घेतली आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा घेतली। आणि आता सध्या आपण कृषी विज्ञान केंद्राचं जे भाजीपाला गुणवत्ता केंद्र आहे त्याचं आपण फॅनपॅड पॉलिहाऊसमध्ये उभा आहोत की ज्या ठिकाणी आपण कलमी भाजीपाल्याची, वांग्याची असेल, मिरचीची असेल किंवा टोमॅटोची आपण रोपं तयार करतो। ह्यामध्ये उद्देश काय आहे कलमी वांग्याचे, उदाहरणार्थ आपण समजा हे वांग्याचं रोप बघितलं आपण तर खाली आपण इथं तुम्हाला क्लिप दिसेल, हा गावठी किंवा जंगली रोप असतं की ज्यामध्ये जमिनीतून येणारे रोग येत नाहीत, त्यामध्ये निमॅटोड येत नाही, पिकाचा कालावधीसुद्धा वाढतो आणि उत्पन्नसुद्धा कमीत कमी 20 ते 25% वाढतं। अशा पद्धतीने हे आपण रुस्टॉक आणि वर जे सायन म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या वांग्याचं उत्पादन घ्यायचे, अजय अंकुर असेल किंवा गौरव, आपण गौरव हे वाण आहे आपल्या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण शेतकरी बांधवांना दिलेलं आहे। तर तशा पद्धतीने आपण हे कलमी रोप आपण तयार करून शेतकरी बांधवांना दिलेत। हे करताना आपण ॲक्च्युली कसं करतात ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर सुरुवातीला आपण आता गावठी जो वाण किंवा जंगली वाण आपण तो घेतलेला आहे, त्याला आता आपण तिरका काप दिलेला आहे। त्याच्यावर आपण आता हे सिलिकॉनची जी ट्यूब किंवा ते पण आपण त्याला प्लास्टिकची ट्यूब होती ती लावलेली आहे। नंतर जो सायन म्हणतो, जे शेतकरी बांधवांना त्याच्या शेतामध्ये वांग्याचं ज्याचं उत्पादन घ्यायचं आहे, गौरव असेल, अजय अंकुर, विविध वाण जे शेतकऱ्याला पाहिजे तो आपण वरून इन्सर्ट केला आहे त्या सिलिकॉन ट्यूबमध्ये। ट्यूब का वापरली कारण तिथं एकसंध ते जोड राहिला पाहिजे। नंतर हे झालं पहिली स्टेप। दुसऱ्या टप्प्यामध्ये तो रोप तयार झाल्यानंतर आपण हा मिस्ट चेंबर आहे, आपण जे फॅन पॅड चालू आहे, हे आपलं तुम्हाला एक चेंबर दिसतोय, त्या चेंबरमध्ये आपण ते रोपं ठेवतो। त्या ठिकाणी आपण तापमान आणि आर्द्रता नियंत्रित केलेली असते। ह्या मिस्ट चेंबरमध्ये साधारणतः आपण हे जर रोप असेल तर हे लवकर जुळून येण्यासाठी ह्या तापमानाला आणि आर्द्रतेला जर ठेवलं तर लवकर जुळून येते। 5 ते 7 दिवस इथं ठेवतो आणि नंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये हार्डनिंगसाठी आपण बूम इरिगेशनच्या खाली ठेवतो। नमस्कार, मी तुषार जाधव। रोपवाटिकेमध्ये आपला हा बूम इरिगेशनचा रोबोट आपण इथं इन्स्टॉल केलेला आहे आपल्या या प्रोजेक्टच्या अंतर्गत। या बूम इरिगेशनच्या माध्यमातून आपल्याला रोपवाटिकेमध्ये अनेक फायदे पाहायला मिळालेले आहेत। जसं की आपण पाहू शकता, रोपांच्या मुळांना आणि कोकोपीटच्या अनुषंगाने जेवढं पाणी गरजेचं असतं तेवढंच पाणी आपण या रोपांना देत असतो। खतांमध्ये सगळे म्हणजे NPK असेल किंवा ट्रेस एलिमेंट्स असतील तर हे सर्व आपण बूम इरिगेशनच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण यामध्ये पाहू शकता की रोपाची जी गुणवत्ता आहे, रोपाच्या मुळांमध्ये कुठेही कॉइलिंग नाही आहे, अतिशय पांढऱ्या मुळांची वाढ चांगली झालेली आहे, मायसेलियमचं स्ट्रक्चर आपल्याला चांगलं पाहायला मिळते। हे फक्त 15 दिवसाचं रोप आहे आणि हे फक्त शक्य झाले ते आपल्या बूम इरिगेशनच्या सिस्टीममुळे। आणि यातून आपण भाजीपाल्याची जी काही रोपं तयार करतोय, ही रोपं आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती ज्यावेळेस जातात, शेतकऱ्यांच्या फील्डमध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस अतिशय चांगली परफॉर्म करतात। नाबार्ड अंतर्गत जो कलम प्रात्यक्षिक प्रयोग होता तर त्या प्लॉटवरती आज आपण उभे आहोत। यामध्ये आपण आठवळे साहेबांना साधारणतः 3000 रुपये ढोबळी मिरचीची कलम रोपं आपण दिली होती। त्यांनी हा आज प्लॉट इथं अतिशय सुंदररित्या उभा केलेला आहे। तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला नक्की कलम भाजीपाला या कलम ढोबळी मिरचीचा कशा प्रकारे तुम्हाला फायदा झालेला आहे? कलमामध्ये आपल्याला एवढं जाणवलं की उत्पन्न जास्त निघतंय। ओके, कलमामध्ये। आणि कलमाचं असं आहे की पहिल्यांदाच आपण हे केलेलं आहे। ओके, आणि आपल्याला माहित बी नव्हतं की बाबा कलमाची रोप अशी भेटतील म्हणून। ओके ओके। आणि कलम रोपामध्ये उत्पन्न बी जास्त वाढते, मर बी वाढत नाहीये। ओके। आणि बिन कलमाची झाड आहेत आपले, बिन कलम ग्राफ्ट टीमची झाडं, ओके, त्यामध्ये मर जास्त जाणवते। ओके। आणि उत्पन्न कमी निघते, मालाला चकाकी बी नाही एवढी।
बरोबर. आणि कलमाच्या रोपांमध्ये आपल्याला चकाकी भेटते. ओके, म्हणजे आठवले साहेबांचं म्हणणं आहे की कलम जी रोपं आहेत, आपण इथं पाहू शकता की कलम रोपामधून जे उत्पन्न मिळतंय आणि ज्या फळांची चकाकी आहे, फळांची संख्या आहे, म्हणजे याला म्हणतो आपण थोडक्यात सेटिंग, हे सेटिंग तुम्हाला जास्त प्रमाणात मिळालं, म्हणजे फळांची संख्या जास्त मिळाली, ड्रॉपिंग कमी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना सांगावंसं असं वाटतं की हा प्लॉट उन्हाळ्यामधला आहे, की ज्या उन्हाळ्यामध्ये कसलंच प्लॉटची बाहेर प्लॉट येत नव्हते किंवा प्लॉटचं सेटिंग होत नसतं, अशा परिस्थितीत त्यांनी हा प्लॉट तयार केलेला आहे. आणि त्यात तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काय चॅलेंज वाटले, तुम्हाला ग्राफ्टिंगनी कसं मदत केली, तुम्हाला ह्या कलम तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजीनी कशी मदत केली? अक्षरशः कलमाच्या रोपांना अक्षरशः कसलाही त्रास, म्हणजे टेम्परेचर मध्ये एवढंही काहीच झालेलं नाही. ओके, त्रास अजिबात झाला नाही एवढा. ओके. आणि बिन ग्राफ्टिंगची कलम होती, त्यांना अक्षरशः मल्चिंग काढावं लागलं. ओके ओके. सो हे पण खूप महत्वाचं आहे की म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामध्ये या रोपांनी तग धरून राहिले, म्हणजे ज्याला म्हणतो की हा ताण सहन करण्याची क्षमता या आपल्या कलम रोपांमध्ये मिळालेली आहे, पाहायला मिळाली आपल्याला. अजून काय तुम्हाला वाटतंय वेगळं? पण रोग प्रतिकार शक्ती भरपूर जास्त आहे. म्हणजे मर रोग तुम्हाला सांगायचंय की कलम न केलेल्या रोपांमध्ये मर रोग जास्त मिळते, पाहायला मिळाली. वरती सुद्धा प्रादुर्भाव जास्त रोगाचा होत नाही. ओके, म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट यांनी सांगितली आहे की म्हणजे मातीतून उद्भवणारी काही रोगराई आहे, याचा प्रादुर्भाव हा न कलम केलेल्या रोपांवर जास्त आहे, आणि जी कलम केलेली रोप आहेत त्यामध्ये कुठेही पाहायला मिळालं नाही. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी अजून एक महत्वाचा पॉईंट सांगितला की वरून जे रोगराई येते यातही त्यांना कलम जे रोप आहेत यातही त्यांना कुठेही प्रादुर्भाव पाहायला मिळालेला नाहीये. आणि अजून एक महत्वाचं मार्केटच्या रेट बद्दल काय, रेग्युलर रेट आणि आता ग्राफ्टेड? आता रेग्युलर रेट 60 रुपये तर भेटतोय आतापर्यंत. म्हणजे कलमी आणि नॉन कलमी क्वालिटीमुळे तुम्हाला काय असं जाणवते का व्यापाऱ्यांचं असं मत काय? व्यापाऱ्यांचं म्हणजे ह्याला जास्त करून चकाकी जास्त येते, त्याच्यापेक्षा बी मालांमध्ये फरक राहतो. उत्पन्नाला बी जास्त आहे आणि ओटाव बी जास्त आहे त्याला. म्हणजेच त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की हे फळं जी आहेत याला चकाकी जास्त असल्यामुळे व्यापाऱ्यांची पसंती पहिली या मालाला येते आणि नंतर न कलम केलेल्या रोपांचा माल खपला जातोय. म्हणजेच मार्केटमध्ये आज यांना फोन करून तुम्ही सांगितलं होतं की फोन करून माल कधी तोडणार आहे, कधी माल घेऊन येताल, तर अशा पद्धतीचं एक त्यांना फीडबॅक फार म्हणजे व्यापाऱ्यांकडून सुद्धा आलेला आहे की खूप चांगला माल तुम्ही तयार केलेला आहे काय. तर त्या अनुषंगाने तुम्हाला रेट सुद्धा त्यांना म्हणजे 60 रुपये प्रति किलो हा रेट त्यांना आता आपल्याला ढोबळी मिरचीला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की हा एक कलम म्हणजे जे कलम तंत्रज्ञान जे आहे हे ॲक्च्युअल प्लॉटमध्ये कसं पाहायला मिळते. आपण तुम्ही पहा, हा दोन्ही झाडांचं म्हणजे इथून खाली आपला जंगली रुस्टॉक होता आणि वर जे आहे हे हायब्रिड साईन आहे. तर याचं दोघांचं एकत्रीकरण आणि हा पूर्ण झाड म्हणजे याला आपण कलम तंत्रज्ञान म्हणतो. हे तुम्ही पहा की कशा पद्धतीने आज माल पूर्ण बहरलेला आपल्याला या कलमी ढोबळी मिरचीच्या झाडावरती हा माल पूर्ण एवढी फळांची संख्या, हे सेटिंग, हे सगळं आपल्याला हे फक्त कलम केल्यामुळेच शक्य झालंय हे आपण सांगू शकतो. थोडक्यात म्हणजे आपल्या ह्या प्रकल्पाचा जो उद्देश होता, नाबार्डचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं की हे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं, तर आपण आता जे सगळं ऐकलं त्यांचं जे मत या पिकाविषयी की उत्पन्न वाढले, पिकाला चकाकी आल्यामुळे दर जास्त मिळाला, त्यामुळं ॲटोमॅटिकली त्यांचं जे उत्पादन खर्च की जो कीड कमी आल्यामुळे, रोग कमी आला, उत्पादन खर्च कमी झाला आणि मालाला दर जास्त मिळाला, मालाचं उत्पन्न जास्त मिळालं, त्यामुळे त्यांचं उत्पन्न डबल झालं असं म्हणायला हरकत नाही. नाबार्ड ग्राफ्टिंग प्रोजेक्ट या प्रोजेक्ट अंतर्गत आज आपण कुसेगाव या ठिकाणी, तालुका दौंड या ठिकाणी आपण जो प्रात्यक्षिक प्लॉट होता ग्राफ्टिंगचा कलम तंत्रज्ञानाचा, या कलम तंत्रज्ञानाच्या प्लॉटवरती आज आपण सगळेजण उभे आहोत. यामध्ये आपण पाहत आहात की हा पूर्ण 1.5 एकरचा प्लॉट आहे, पूर्ण प्रात्यक्षिक प्लॉट हा कलम तंत्रज्ञान आधारित आपण उभा केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्यासोबत जे प्लॉटचे मालक आहेत ते स्वतः इथं उभे आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॉटचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की प्लॉटला कशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन केलं होतं, हे आपण आज त्यांच्याकडूनच त्यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. सो आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला या वांग्याचा रिझल्ट आले? हे वांग्याचे ग्राफ्टिंगचे वांग असल्यामुळं याला म्हणजे उत्पन्न चांगलं निघालं. ओके. इतर वांग्यापेक्षा ह्याला चमक आणि शायनिंग जास्तच होती, म्हणजे इतर वांग्यापेक्षा. बाजारात जर नेलं तर पहिल्यांदा आमचं वांग खपत होतं. ओके. त्याच्यामुळे हे नक्कीच ग्राफ्टिंगचं वांग आम्हाला फायदेशीर ठरलं. ओके. खूप चांगला पॉईंट यांनी आता सांगितलेला आहे की सगळ्यात महत्त्वाचं की चमक ही खूप चांगली मिळालेली आहे.
आणि जे मार्केटला ज्यावेळेस आपण पाठी घेऊन जात होतो त्यावेळेस पहिलं व्यापाऱ्यांची पसंती या ग्राफ्टिंगच्या वांग्याला होती. हा एक अनुभव त्यांनी सांगितलाय. दुसरं म्हणजे असं सांगू शकतं की सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतो की हा प्लॉट उन्हाळ्यामध्ये लागवड झालेला होता आणि उन्हाळ्यात लागवड करणं आणि त्याची संगोपन करणं हे शेतकऱ्यांसमोर खूप मोठं एक समस्या असते. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? तर आधी आम्ही साधी वांगी करायचो ना, हो. त्याच्यामध्ये ती पर्णगुच्छ रोग असायचा. बरोबर. ते आम्हाला 30% जवळजवळ आमचं उत्पन्न म्हणजे वांगी जायची 30% त्याच्यामध्ये. ओके. पण ह्याच्यामध्ये एक 5% फक्त आमचं थोडं नुकसान झालेलं आहे. ओके. पर्णगुच्छ रोगाचं. ओके ओके. त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच आहे म्हणजे फायदेशीरच आहे. आणि वातावरण जे आपण पाहिलं की या तापमान या वर्षीचा जो उन्हाळा होता अतिशय भयंकर होता. तापमान खूप जास्त होतं, आर्द्रता अतिशय कमी होते. यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने प्रतिसाद दिला वांग्याने, रोपाने? आता या उन्हाचा काय याच्यावर जास्त परिणाम झालाच नाही. बरोबर. ग्राफ्टिंगचं वांगा असल्यामुळं. बरोबर. त्याच्यामुळं आणि मुळ्या वगैरे त्याचं मुळे जास्त लांब झाल्या. किती फुटापर्यंत साधारणतः मुळ्या पसरल्या? असं मुळ्या भरपूर 1 2 3 4 फुटापर्यंत तर नक्कीच गेल्या. ओके ओके. आणि मजबूत असं झाड म्हणजे झालं. मजबूत झाड म्हणजे 4 फुटाहून अधिक मुळांचा प्रसार. आणि सगळ्यात महत्वाचं की रोगराईला जे जास्त तापमान होतं आपल्याकडे, मला असं वाटतंय की आपण जो हा डाटा बघितला होता 40 अंशापर्यंत आपलं टेम्परेचर गेलं होतं. त्या तापमानात सुद्धा या वांग्याच्या रोपाने तग धरून ठेवला. याला म्हणायचं ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी. हेच ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचं यश आहे आणि हे आपण स्वतः शेतकरी बांधवांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेस तुम्ही आता पावसाचा सीझन सुरू झालेला आहे, आता आपण पूर्ण या प्लॉटमध्ये पाहत आहोत की यामध्ये ज्यावेळेस जास्त पाऊस होईल त्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय का की हे रोप मर रोगाला बळी पडेल किंवा हे रोप विल्टिंग होईल, असं तुम्हाला काय वाटतंय का? नाही, मर रोगाला अजिबात बळी पडणार नाहीये. आणि किती जरी पाऊस झाला तरी ते तग धरून राहतंय म्हणजे ग्राफ्टिंगचं वांग असल्यामुळे. म्हणजे हा एक महत्वाचा अनुभव आहे की जास्त पाऊस झाला तरी हे रोप जाणार नाही. कोणत्याही प्रकारचा फंगस किंवा बॅक्टेरिया याच्या मुळांवरती अटॅक करणार नाहीत. यामुळे हा प्लॉट 100% एक चांगलं उत्पादन देणारा प्लॉट आहे असं आपण म्हणू शकतो. सो तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? आम्ही सांगू शकतो की इथून पुढे ग्राफ्टिंगचीच वांगी केली पाहिजेत. बरोबर. तर ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपल्याला फायद्याचंच आहे. बरोबर. आणि परत फवारणीचा खर्च सुद्धा कमी होतो याच्यामुळं. जास्त काही फवारणी पण करावी लागत नाही. धन्यवाद शितोळे सर. आजच्या जे आपण हे प्रायोगिक स्वरूपावर प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव घेतोय, असेच आपण टोटल एकूण 100 प्रात्यक्षिका घेतलेली आहेत. दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये 50 आपण वांग्याची प्रात्यक्षिक घेतली आणि 50 ढोबळी मिरची. तर आता आपण शेतकऱ्याचे अनुभव ऐकले की कलमी वांग्याची रोपं आणि कलमी ढोबळी मिरचीची रोपं लावल्यानंतर त्यांना काय फायदे होतात. आणि महत्त्वाचा जो नाबार्डचा आणि भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा जो उद्देश होता हा प्रकल्प राबवण्याचा, तो उद्देश शेतकऱ्याच्या अनुभवातून सफल झाला असं आम्हाला वाटतं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी नाबार्ड पुणे यांचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.